बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात मोर्चा निघणार आहे। सकल मराठा समाज आज पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढणार आहे। लाल महाल पासून सुरू होणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल आणि या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजप आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित असणार आहेत। तर या संदर्भातच अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड देत आहेत। सागर, नेमकं कशी तयारी सुरू आहे त्या ठिकाणी आणि अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते सहभागी होणार आहे, कशी तयारी आहे? नक्की आपण जर बघितलं तर मी आता लाल महाल चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी मराठा बांधव एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आता अनेक लोक जे आहेत ते यायला सुरुवात झाली आहे। हातामध्ये प्रत्येकाच्या पोस्टर आहे, वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे, त्याचबरोबर घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जातात। ताई, काय सांगणार तुम्ही? सगळे एकवटलाय, काय मागणी आमची एकच आहे की आमचे मस्साजोगचे जे कैलासवासी संतोष भाऊ देशमुख आहेत सरपंच आणि कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी या दोघांचीही ज्या पद्धतीने निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे तर त्याला न्याय मिळावा कुठेतरी, हीच आमची मागणी। न्याय मिळवण्यासाठी मोर्चा काढलाय। न्याय मिळावा म्हणून मोर्चा नुसता नाही काढला तर अन्यायाविरुद्ध मोर्चा हा जनआक्रोश आहे आणि हा मोर्चा जो काढलाय तो संतोष देशमुख आणि जो दुसरा आमचा सहकारी सोनवणे म्हणून यांच्यासाठी काढलेला आहे की जी निर्घुण हत्या केली। आता ही हत्या म्हणजे शरीराचा असा कुठलाही भाग ठेवला नाही, अशा व्यक्तींना आता आपण संसदेत बसवायचं का? आमची या ठिकाणी अशी प्रमुख मागणी आहे की ह्याचा जो मास्टर माइंड जो आहे त्याला तर फाशी व्हायलाच पाहिजे, पण मास्टर माइंडच्या मागचा जो महामास्टर माइंड जो आहे धनंजय मुंडे यांना त्या ठिकाणी सहआरोपी करायला पाहिजे, कारण याचा मागचा सूत्रधार की आपण जर बघितलं तर सर्व लोक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सागर, आपण आताच पाहिलं की मोर्चेकऱ्यांचा संताप पाहिला, त्यांचा आक्रोश आपण पाहिलेला आहे, सगळे एकवटले आहेत आणि आज पुण्यात हा भव्य मोर्चा निघणार आहे। एका प्रकारे या हत्याकांडाचा निषेधच व्यक्त केला जातोय। धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे, घेऊयात राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा। चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसनं थैमान घातलंय। या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार सुद्धा सतर्क झालंय। भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व अपडेट्स मागवले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही त्या संदर्भात महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली। चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्याच नव्या व्हायरसनं भारताचं टेन्शन वाढवलंय। लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी धोकादायक असणारा हा विषाणू केरळमधून संक्रमित होण्याच्या जास्त शक्यता आहे, म्हणूनच केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सर्दी, खोकला, सौम्य ताप आणि जुलाब ही HMPV विषाणूची लक्षणं आहेत। ही लक्षणं आढळल्यास काळजी घ्यावी असं सांगण्यात येत आहे। कोरोनासारख्याच असलेल्या या विषाणूच्या प्रतिबंधासाठी भारत तयार असला तरी त्याची काळजी घेण्याची गरज आहे। लहान मुलं, वयोवृद्ध तसंच ज्यांना दमा, अस्थमा यासारखे त्रास आहेत अशांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। HMPV या नव्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागानं काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत। मास्क वापरा, सतत आपले हात स्वच्छ करा, इतरांशी संपर्क टाळा आणि परदेशातून येणाऱ्यांपासून 4 हात लांब राहा असं म्हणत लहान मुलांची विशेष काळजी घेण्यास सांगितलंय। चीनमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांआधीसारखीच कोरोनासारखी परिस्थिती दिसतीये। स्मशानभूमीत सुद्धा रांगा लागल्या होत्या। हजारो माणसं उपचाराविनाच मरण पावत होती आणि अगदी तशीच परिस्थिती आता सुद्धा चीनमध्ये दिसतीये। आता चीनी रुग्णालयातील व्हिडिओ समोर येत आहेत। पंढरपूर जवळच्या उपरी गावात दलित स्मशानभूमीत स्थानिकांनी अतिक्रमण केलंय। स्मशानमुक्त करावं यासाठी दलित समाजाच्या वतीनं स्मशानभूमीतच 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा।
वाशिम ते रिसोड मार्गावरती हराळ फाट्याजवळ ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळलंय. या ट्रॅक्टरखाली एका तरुणाचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमुळे तरुणाचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांवरती शोककळा पसरली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांचं चोरलेलं बाळ शोधण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी सपना मराठे नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बाळ चोरणारी ही महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा केला जाणारा काळा बाजार आता उघड झालाय. पैसे घेऊन वशिल्याचं दर्शन देणाऱ्या तोतया पुजाऱ्यावरती पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदिरातील पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे काळा बाजार समोर आलाय. यवतमाळच्या दिग्रसमधील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीमधील 44 कोटींच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी 7 पैकी 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींच्या 9 ते 10 प्रॉपर्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून फॉरेन्सिक ऑडिट मागणीचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठवण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसाला टेम्पो चालकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. टेम्पोवरती टाकलेल्या जुन्या पावतीच्या वादावरून सहाय्यक पोलीस फौजदाराला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. बदलापूरमधील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुलला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. पप्पूकडून 1 रिव्हॉल्व्हर आणि 6 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या विरोधात हत्या, खंडणी आणि चोरीसारखे 10 गुन्हे दाखल आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांची चरस जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. हवाई गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे. मुंबईत एकाच वेळी तब्बल 13 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे सगळे आरोपी नालासोपाराच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. रायगडमध्ये या वर्षामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये 99% गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. तर दुसरीकडे गुन्ह्यांच्या वार्षिक आकडेवारीवरून घरफोडी, चोऱ्या, गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये घट झाली आहे आणि खुनाचे गुन्हे मात्र वाढले आहेत. जव्हार मोखाडा परिसरात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूनं डोकं वर काढलंय. गेल्या 3 दिवसांत 2 गर्भवती माता तर 1 गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. खासदार हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आरोग्य विभागाची बैठक झाली. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवरती बुलडोझर चालवायला घेतलाय. या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवरती अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली RCC बांधकामं, कच्ची बांधकामं, टपऱ्या, झोपड्या या बांधकामांना तोडण्यात आलंय. मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावरती उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. मुंबईत गेल्या 30 वर्षांत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. झोपड्या कैक पटींनी वाढल्याचं नमूद करत हायकोर्टानं सदर बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत. सध्या मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचं दिसतंय आणि म्हणूनच 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळणार आहे. नवी मुंबई कर वसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे. पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे. पालिकेने 1000 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. 2023-24च्या तुलनेत 2024-25 मध्ये जवळपास 121 कोटींनी अधिकची वसुली झाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होतीये. त्यावरती क्रॅप गवत लावणं रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय आणि म्हणून माती काढून ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असं मत व्यक्त केलं जात आहे. यवतमाळमध्ये गेल्या 2 वर्षांपासून हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. यंदा तब्बल 3000 पेक्षा जास्त धावपटू आजच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. गोधनी रोडवरील जिल्हा क्रीडा मैदान ते
करळगाव घाटातील वाघई मंदिर आणि तिथून यू टर्न अशा 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेत. गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात झाली आहे. हिमाचलमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान खात्यानं आज शिमला, किन्नौर, लाहोल आणि स्पिती, चंबा, कांगडा, कुल्लू आणि मंडी इथे बर्फवृष्टी तसंच पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. 7 जानेवारीपर्यंत सखल भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर 8 जानेवारीला हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन प्रशासनानं केलंय. सिडनी टेस्टमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. बॉर्डर गावस्कर सिरीजमधला 5वा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियानं 6 विकेट्स राखून जिंकलाय आणि तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवरती नाव कोरलंय. आता WTC फायनल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार आहे. आज लोकलच्या तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बरवरती पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. पुणे लोणावळा मार्गावरती कामशेत तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या कामानिमित्त हा ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे पुणे लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्यात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावरती येणार आहे. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावरती आहे. पहिल्या टप्प्याचं 30 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय आणि या कामाची पाहणी भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी केली आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे. आता या जागी कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आलाय. मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील निसर्गप्रेमी भेट देत आहेत. या टेकडीवरती फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मलंगडाचा प्रवास करताना 2 तास लागतात, मात्र आता या ट्रेनमुळे हा प्रवास फक्त 10 मिनिटांमध्ये करता येईल. पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळालाय. स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्याही वाढली आहे. नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यांची संख्या वाढण्याची मागणी करण्यात येते. राज्यात ऑटो रिक्षा परवान्याचं खुलं धोरण आहे आणि म्हणूनच मागेल त्याला परवाना दिला जातोय. याचा गैरफायदा घेणाऱ्या काही नोकरदार मंडळींविरोधात पुण्यात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. 31 जानेवारीपर्यंत परवानाधारक नोकरदारांनी परवाना कार्यालयात सादर करण्याची सूचना RTOनं दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. वायुदलाकडील जमीन नवीन जागेवरती स्थलांतरित होण्यासाठी संबंधित कामांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिलेत. मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान 1535 गाड्यांची खरेदी केली आहे. मुंबईतील काही रस्ते खराब असून सुद्धा या गाड्यांची रचना चांगली आहे आणि आरामदायी प्रवास यामुळे करता येतोय. तसंच या गाड्या खरेदीसाठी कर्जही उपलब्ध असल्यामुळे गाड्यांची खरेदी वाढली आहे. मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसांत घेऊन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यांत सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यभरातील 7 उड्डाणपुलांचं लोकार्पण करणार आहे. त्यामुळेच राज्यातील वाहतूक सुविधा बळकटीकरणात भर पडणार आहे. महाराष्ट्र रेलकडून 7 जिल्ह्यांत उड्डाणपुलाची निर्मिती केली गेली आहे.
मंत्रिपद नाकारल्यानं छगन भुजबळांची नाराजी अजूनही कायमच आहे. नाराज आहे हे रोज सांगू का, असं भुजबळांनी म्हटलंय. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवार निर्णय घेतील, असंही भुजबळ म्हणालेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या ग्रामपंचायती या 9 जानेवारीला बंद राहणार आहे. सरपंचांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे. दरम्यान 9 जानेवारीला सरपंच देशमुखांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली अर्पण केली जाईल. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांची 18 जानेवारीपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपींची कोठडीत रवानगी करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. आरोपींना हत्या केल्याचा पश्चाताप नाही, असंही पोलिसांनी सुनावणीवेळी सांगितलं. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकानं जेरबंद केलाय. अधिक तपासासाठी त्यांना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फरार करण्यात डॉक्टर संभाजी वायभासे हा मास्टर माइंड असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळे डॉक्टर संभाजी वायभासे, त्याची वकील पत्नी आणि एकाला काल एसआयटीनं नांदेडमधून ताब्यात घेतलं. मसाजो गावातील रहिवासी सिद्धार्थ सोनवणे हा सरपंच संतोष देशमुखांवरती पाळत ठेवून होता. आरोपींना सोनवणे हा माहिती देत असल्याची माहितीच समोर आली आहे. त्याला आता अटकही करण्यात आली आहे. पुण्यात सर्व आरोपींना कोणतरी एकाच ठिकाणी ठेवत आहे आणि या आरोपींना पुण्यात कोण लपवत आहे, असा सवाल मृत सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं केलाय. तसंच हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मोक्का लावण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच का अटक होतीये, असा सर्वांनाच राजकीय हा सगळाच प्रश्न पडलाय आणि या सगळ्यांना राजकीय पाठबळ आहे का, असा सवालच मनोज जरांगेंनी विचारलाय. तसंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणीही जरांगे पाटलांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यांवरती पांघरून घालण्यासाठीच बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी काम केलं, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पोलिसांना आरोपांची माहिती असताना सुद्धा वेळकाढूपणा त्यांनी केला, अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली आहे. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली आहे आणि या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा सहभागी झाले होते. तर पुढील मोर्चा हा धनंजय मुंडेंच्या परळी शहरात निघणार आहे. परभणीतील मोर्चातून जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशाराच दिलाय. देशमुख कुटुंबाला धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावरती फिरू देणार नाही, असा इशाराच जरांगेंनी दिलाय. परभणीतील मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पुढचा नंबर आकाचा असून तुम्हालाही जेलवारी करावी लागेल, असं धस म्हणालेत. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुद्धा धसांनी काही सवाल केलेत. बीड सरपंच हत्या प्रकरणी धुळ्यातील सकल मराठा समाजानं मुंडे भावा बहिणींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली. तसंच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरती 302 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भात. राज्यात पुढचे 3 दिवस थंडीचा कडाका राहणार आहे. भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा एकदा वेग पकडलेला आहे आणि म्हणूनच राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली उतरलाय. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीतच राज्यात थंडी परतली आहे. अहिल्यानगरमध्ये तापमान 7.7 अंश सेल्सिअस आहे. जळगावमध्ये 9.6 अंश सेल्सिअस तर नाशिकचं तापमान हे 10.1 अंश सेल्सिअस असं आहे. परभणीतही 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
संभाजीनगरमध्ये 11.6 अंश सेल्सिअस तर नंदुरबारमध्ये 12.8 अंश सेल्सिअस तापमान आहे. पालघरमध्ये 12.9 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 13.8 अंश सेल्सिअस आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा तेवढ्याच तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तर रत्नागिरीत 18.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय तर तिकडे काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात बर्फवृष्टीची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळेच नागरिकांनी सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहनच प्रशासनानं केलंय. बर्फवृष्टीनंतर आता धुक्याचा परिणाम काश्मीरमध्ये दिसतोय. काश्मीरमधील अनेक भागांमध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर या धुक्यामुळे श्रीनगरहून विमान उड्डाणांनी सुद्धा विलंब त्यांना होतोय. एकंदरीतच ऑरेंज अलर्ट हा काश्मीरला देण्यात आलाय बर्फवृष्टीचा. तर श्रीनगरमधील तापमान आहे 1.6 अंश सेल्सिअस, मायनसमध्ये आहे. गुलमर्गमध्ये -2.2 अंश सेल्सिअस, पहलगाममध्ये -2.6 अंश सेल्सिअस तर पंपोरमध्ये -2 अंश सेल्सिअस तापमान सध्या नोंदवलं गेलंय. आणि आता एक अलर्ट करणारी अशी बातमी. चीनमध्ये नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय आणि हा व्हायरस 6 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी सर्वात घातक आहे. नेमका कसा आहे हा व्हायरस आणि त्यापासून तुमच्या मुलांची कशी काळजी घ्याल त्या संदर्भातलाच हा सविस्तर रिपोर्ट पाहूयात. चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान. नव्या व्हायरसचा चिमुकल्यांना धोका. कोरोना पुन्हा आला, मुलांना सांभाळा. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षही उलटली नाहीत. तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर सरकारनं चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र लहान मुलांना सर्वाधिक धोका काय ते देखील पाहूयात. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरस या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडलेत. मात्र HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग होतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया. मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा. रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवतोय. त्यामुळे जगाचं आणखीनच टेन्शन वाढलंय. चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळं हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यावर कधीही धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.